ठाम निर्णय घ्या. एकदा ध्येय ठरलंय ना, जायचंय ना, काय व्हायचंय ते होऊ दे, भैरे होऊन जा पूर्ण आणि पावलं उचलत राहा सतत, बस. बाकी काय नाही. अडचणी येणारच आहे, ठरवून घ्या आधीच. मी का सातत्यानं सांगतो, दृष्टी नको, दूरदृष्टी हवी, नियोजन हवं. अडचणी येणारच आहेत, अडथळे येणारच आहेत, पण माझ्या क्षमता कौशल्य बाही हे ठरवून घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. मात करायला शिका. शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही. समुद्र उधाणलेला असला, लाटावर लाटा कोसळत असल्या, वादळ वारं सुटलेलं असलं आणि या सगळ्या संकटांशी झुंजत ज्यावेळी तुम्ही पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचाल, त्यावेळी तुम्ही सर्वोत्तम मानले जाल. सर्वोत्तम व्हायचं आहे ना, हे यायलाच हवं. सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्यामुळे जो सतत लढत असतो, भिडत असतो, झगडत असतो, अशांची क्षमता कौशल्य विकसित झालेली तुम्हाला दिसतील. जी सतत सावलीत असतात त्यांची थोड्या उन्हानंही दमचाक होते. त्यातून आमची व्यवस्थाच अशी आहे, म्हणजे आमचा मुलगा लहानपणी रांगत रांगत अंधाऱ्या खोलीकडे निघाला की मागणं दटावलं, ए नको जाऊ, भाऊ आहे. तो तिथूनच गर्दीशी फिरत. तो भाऊ त्याच्या डोक्यात इतका बसतो की पुढे 2 पोरांचा बाप झाला तरी तो अंधारात जात नाही. मला गणितच कळत नाही. पण तुम्ही कुणी भाऊ बघितलाय का? कुणाला दिसलाय का? तो कशाला भीतीचा भाऊ त्याच्या डोक्यात घालतो आम्ही, मला कळत नाही. दोबळट नेबळट करून टाकतो. अडचण काय आव त्याला सांग ना. जातोय ना अंधारात, जाऊ दे. दिवसा सूर्य असतो म्हणून उजेड, रात्री सूर्य नसतो म्हणून अंधार, बाकी बदल काहीच नसतो. सगळं जसेच तसंच असतं. काय होईल जास्तीत जास्त, दिसणार नाही अंधार, थोड नाही दिसू दे, ठेचकाळेल, ठीक आहे, पडेल, पडू देणार, लागेल, होऊ देणार, रक्त येऊ देणार, वेदना होईल, होऊ देणार. अरे हे सगळं सोसेल, सहन करेल, त्यावेळी तर संकटांशी भिडायचं सामर्थ्य त्याच्यात येईल. भिडू द्या ना. कुतूहल का मारता त्याच? सतत भीती 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 कशासाठी? ते स्पर्धा परीक्षांबद्दल सुद्धा तसंच आहे. कठीण असतं बरं. काहीतरी दुसरा पर्याय ठेव. अनेकांनी नुसतीच आयुष्य वाया घालवली. आता एसटी ड्रायव्हर आहे. कुणाला सांगता कलेक्टर व्हायला निघालाय त्याला. कशासाठी? क्षमता प्रत्येकात आहे, सामर्थ्य प्रत्येकात आहे. एकतर पहिली ओळख करून घ्या. एकदा सामर्थ्याची ओळख झाल्यावर त्याला विकसित करायला लागा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी सातत्यानं सांगतो, कुणाचं फार ऐकू नका. मला एक सांगा, अभ्यास कोण करणार? परीक्षेला कोण बसणार? पर नोकरी पुढे कोण करणार? मग त्याचं ऐकायचं काय करणार? बुद्धी तुमची, कष्ट तुमचं, धडपड तुमची. त्यात अडचण काय झाली? आपल्याला सवय सल्ले विचारायची. मग कसं करू? मग तो काय 3 वेळा कलेक्टर झालाय? अरे तुमचं सामर्थ्य तुम्हाला माहिती, तुमचा क्षमता तुम्हाला माहिती, इतरांना काय विचारत फिरता? म्हणजे आमची सगळ्यात मोठी अडचण का नाही, एखाद्याने काही करू पाहायचं, एखाद्याने काही नवं करायचं म्हणलं की पहिले भाऊ हे सांगणारे खूप. नको जाऊ. एक गाव होतं छोटस. गावाच्या बाहेर एक टेकडी होती. त्या टेकडीवर आतापर्यंत कुणीच गेलं नव्हतं. कुणी तिकडे फिरकतही नव्हतं. लोकांच्या डोक्यात पक्क बसलं होतं, त्या टेकडीवर कुणी जात नाही, आतापर्यंत कुणीच गेलं नाही. आणि जो गेला परत दिसला नाही. कुणीच फिरकत नव्हतं तिकडं. इतकी डोक्यात भीती भीती त्या टेकडीची, काय जायला नावच. पण अशी तुमच्यासारखी जरा नव्या दमाची, ताज्या रक्ताची पोरं एकत्र आली आणि काहीतरी वेगळं करू. नाही काय, आपण स्पर्धा ठेवूया. त्या आपल्या गावाबाहेरच्या टेकडीवर कोण पहिल्यांदा पोहोचेल तिची. मोठं बक्षीस ठेव. क्रांतिकारी निर्णयच होता त्यांचा. ते ठरलं त्यांचं सगळं नियोजन, स्पर्धे बिर्धेचं सगळं झालं. पुकारलं बिकारलं सगळ्या गावात. जो कुणी त्या टेकडीवर चढेल त्याला एवढं बक्षीस दिलं जाईल. ह्याची वार्ता जशी पसरली तशी गावातली सगळी ज्येष्ठ मंडळी एकत्र आली. हे काय पोराने काढलंय नवीनच, कशासाठी बिनकामाचा विषयाशी खेळ.
तिकडं कोण गेलंय का आतापर्यंत? आणि गेलेलं परत आलाय का आतापर्यंत? पोरांना थांबवायला पाहिजे. सगळं गाव त्या पोरांच्या मागं. उगा काहीतरी काढू नका, असला काहीतरी उद्योग करू नका, क्रिकेटच्या मॅचेस घ्या. आम्ही नाही म्हटलंय का? वर्गणी आम्ही देतो, पण ते टेकडीवर जायचं काय काढू नका. पोरं हट्टाला पिटलेली, आम्हाला काही कळत नाही, एकदा बघू द्या तरी काय टेकडीवर आहे ते. स्पर्धा नियोजित केली, दिवस ठरला, वेळही झाली, सगळी लोक गोळा झाली. अख्ख्या गावातून कशी बशी 8 लोक टेकडी चढायला तयार. स्पर्धेला भरघोस प्रतिसाद. 8 लोकांवर स्पर्धा चालू झाली. तरी ज्येष्ठ मंडळी सांगतातच, कशासाठी नसतं धाडस करता? दुसरे काही कामं नाहीत का? जगात कर्तृत्व गाजवायला दुसऱ्या काही संधी नाहीत का? टेकडीवर गेलंच पाहिजे का? नाही गेलं तर काय बिघडणार आहे का? तिथं काय सोन्याची खाण आहे का? कुणी सांगितलंय? आई बापाला काय आणखी 4-5 आहेत का? कशासाठी धडपड करता येईल? नका जाऊ, ऐका आमचं म्हणणं, ऐका. त्या 8 मधली 2 बाजूला झाली. हे मोठी खोटी नाहीत सांगणार राव. अनुभव असल्याशिवाय बोलणार नाही ती. मग काय करूया? राहू दे, उगा कुठं डोक्याला ताप. झाली ना 2 कॅन्सल. आता राहिले 6 जणांच्यावर स्पर्धा सुरू झाली. ते गोळी बिडी झाडायचं सुरुवात करायचं सुरू झालं. परत माणसं या 6 जणांभोवती. नीट विचार करा, उगाच काही कारण नाही, काही गरजही नाही. आणि नाही पोचला म्हणून तुम्हाला कोणी काय फासावरही देणार नाही. काही अडलेलं नाही जायचं, काही गरज नाही. आता ही 6 हट्टाला पेटली. नाही नाही, काय व्हायचं ते होऊ द्या, एकदा बघतोच काय होतंय ते. 6 जण शर्यतीला सुरुवात झाली. बघता बघता ते गोळी बिळी झाडली. ह्यांनी ती टेकडी चढायला सुरुवात केली. आणि बघता बघता पोरं पुढं खालना आरोळ्या चालल्यात. अरे नका जाऊ, ऐका आमचं, कशाला वेड धाडस करताय? या माघारी. कुणी सांगितलंय तुम्हाला? काय पोरं ऐकायलाच तयार नाहीत. पोरं सर वर चढली आणि तेवढ्यात एक जण ठेचकाळलं आणि धाड दिशी खाली पडलं. दुसरा त्याला उचलायला धावला. काय झालं? असं कधी होत नाही रे. एवढे गड किल्ले चढलो पण असा नव्हतो पडलो. कुणीतरी उगाच मागणं खेचल्यासारखं वाटलं र. मी जातो लेका. दुसरा म्हणला, आता तू जातोय तर मी थांबून काय करू? तुला सोडायला मी पण येतो. आली 2 खाली. आता राहिले 4. झाली स्पर्धा. परत हे चढायला सुरुवात. खालची लोक सांगतातच आहे, उगा धाडस करू नका. आता अर्ध्यात पोचलाय, पद झालं, गेलं ना टेकडीवर, या आता माघारी. आहे त्यात समाधान मानावं माणसानं. उगाच नाही ते नसतं धाडस करू नये. अतिरेक वाईट असतो. उगाच काहीतरी करू नका. या खाली. ती 4 पुढे जायला लागली. तेवढ्यात एक जण चालता चालता धमचक झाल्यासारखा खाली बसला. म्हणला, काय झालं रे? कडे आज काहीतरी वेगळंच वाटतंय. मग नाही जमायचं नाही लागा. निम्म आलोय पण अजून एवढं आहे. जातो मी. तो म्हटला, मग मी पण येतो. आली 2 खाली. 2 राहिले. 2 फक्त निघालेत वर निघालेत. त्यातला एक जण तर तरा पुढे निघालाय. त्या दुसऱ्याच्या त्याच्यात अंतर राहिलं माग. आणि 2 नंबरचा जो होता तो पुढे बघता बघता त्यांनी एकदम मागं वळून बघितलं. मागं कोणच नाही दिसलं. म्हटलं, हे जाईल वर, माझं काय झालं तर खाली धरायला पण कोण नाही. त्यानं जे सरळ युटर्न मारला थेट तळालाच. तो एकटा मात्र चालत राहिलाय. खालनं आरोळ्या ठोकतायत, खालनं सगळे सांगतायत, बोलावतायत. याचं लक्ष नाही, ऐकायला तयार नाही. सातत्यानं, चिकाटीनं, जिद्दीनं एक पाऊल उचलत राहिला. आणि अखेर त्या टेकडीवर पोहोचला. तो पोहोचल्याबरोबर खालच्या लोकांनी जयघोष करायला सुरुवात केली. जय जयकार झाला. जिंकला. बस. माणसं अर्ध्यापर्यंत पळत गेली. तो खाली उतरत होता, खांद्यावर उचलून घेतलं. मिरवणूक काढायची याची. मिरवणूक तिथनं वाजत गाजत चालू झाली. तरी पण ती ज्येष्ठ मंडळी त्याला एका बाजूला घेऊन विचारत राहिली, पण तुला जमलं कसं? आतापर्यंत कुणीच केलं नव्हतं. आतापर्यंत कुणाला शक्यच झालं नव्हतं. आतापर्यंत त्या टेकडीच्या शिखरावर कोणच तुला जमलं कसं? तू केलंच कसं? हे यश मिळवलंच कसं? तो काय बोलेनाच, गदगदा हलवाय. अरे सांग ना, कसं काय जमलं? तसं एक म्हातारं म्हणलं, त्याला कशाला विचारताय, ते बहिरा आहे. मी सरळ सांगतो, तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना निकाल लागेपर्यंत बहिरे व्हा. अजिबात ऐकायचं नाही. काय राजहंसासारखं राहायचं. दूध फक्त प्यायचं, पाणी ले जाऊ.
माणसं उलट करतात, दूध टाकून देतात, पाणी पित राहतात. सकारात्मकता पेरणारी माणसं किती आणि नकारात्मकतेनं आपल्याला मागं ओढणारी माणसं किती याचा विचार करता यायला हवा. माणसं आसपास असतात सगळ्यांच्याच. यशस्वी कोण होतं? ज्याच्या भोवतीचं वातावरण सकारात्मक असतं. ते चिअर अप करतं, चल पुढं, चल पुढं, अडचण नाही, चल पुढं. आणि जे सातत्यानं उगाच सांगत राहतात ते स्पर्धा. आम्ही म्हटलं आता पुढच्या वर्षी करावं शुभमंगलम, 8-10 वर्ष योग येईल असं वाटत नाही. त्याचा निर्णयच बदलतो. एक सांगू, या जगात तुम्हाला पराभूत करणारं दुसरं कुणीच नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला पराभूत करू शकता. आणि या जगात तुम्हाला दुसरं कुणीच जिंकून देऊ शकत नाही. फक्त तुम्हीच स्वतःला जिंकून देऊ शकता. त्यामुळे काही नाही विषय. ठाम निर्णय घ्या. एकदा ध्येय ठरलंय ना, जायचंय ना, काय व्हायचंय ते होऊ दे, भैरे होऊन जा पूर्ण. आणि पावलं उचलत राहा सतत, बस. बाकी काय नाही. अडचणी येणारच आहे, ठरवून घ्या आधीच. मी का सातत्यानं सांगतो, दृष्टी नको, दूरदृष्टी हवी, नियोजन हवं. अडचणी येणारच आहेत, अडथळे येणारच आहेत, पण माझ्या क्षमता, कौशल्य, बाही हे ठरवून घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. मात करायला शिका. शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही. समुद्र उधाणलेला असला, लाटावर लाटा कोसळत असल्या, वादळ वारं सुटलेलं असलं आणि या सगळ्या संकटांशी झुंजत ज्यावेळी तुम्ही पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचाल त्यावेळी तुम्ही सर्वोत्तम मानले जाल. सर्वोत्तम व्हायचं आहे ना, हे यायलाच हवं. सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि दुसरी गोष्ट एक, मी परवा एकाला विचारलं, मग कसं काय आयुष्यात कधीच घोड्यावरनं पडलो नाही. म्हणलं कसं काय? कधी बसलोच नाही. पडणार कोण नाहीत? जे बसणार नाहीत ते. माणसं निर्णय का घेत नाहीत? चुकलो तर. अरे घेतला तर कळेल ना बरोबर का चुकीचा. अडचण काय आहे? पटकन निर्णय घ्या. जो काही असेल तो निर्णय घ्या. करायचाय करायचाय, नाही नाही चल बाजूला. अजिबात वेळ घालवायचा नाही. अनेक माणसं मी बघितली 25 वर्ष नुसता विचारच करतायत. 50शीत कळतं, विचारलं असतं तर बरं झालं असतं. आता उपयोग काय आहे? पण कुठलाही निर्णय पटकन घ्या.